टेस्टी भी आपको नमस्ते कैसा है चला सर्वांना विनंती राहील सर्वांनी शांतता राखा। आज या ठिकाणी आपल्या नारायणगावचं भूषण ज्यांनी नारायणगावच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा घेतला ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये जुन्नर तालुका पंचायत समितीमध्ये 10 वर्ष सभापतीपद भूषवलं आणि खऱ्या अर्थानं नारायणगावची सेवा करण्याचा मान ज्यांना मिळाला ते सर्वांचे आदरणीय माजी सभापती शिवाजीदादा खैरे यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी या परिसरामध्ये जो नारायणगावचा हायवेचा कॉर्नर आहे त्याला आपण सातत्याने सभापती कॉर्नर म्हणून संबोधत असायचं। आज या सभापती कॉर्नर नाम फलकाचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय संतोष नाना खैरे, नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुद्धताई वावर, त्याचप्रमाणे सन्माननीय दशरथदादा खैरे, संदीपजी डोळे, त्याचप्रमाणे सन्माननीय सुजित भाऊ खैरे, संतोषदादा वाजगे, ज्ञानेश्वर आवटे साहेब, त्याचप्रमाणे विकास नाना तोडकरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सन्माननीय अशोकजी गांधी, संदीपजी डोळे साहेब व सुजित भाऊ खैरे यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आज खऱ्या अर्थानं आदरणीय शिवाजीदादा खैरे यांचा वाढदिवस आहे। 91 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 92 वर्षामध्ये पदार्पण होत आहे। याचं निमित्त साधून या ठिकाणी या सभापती कॉर्नर या फलकाचं नामफलकाचं उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खऱ्या अर्थानं आदरणीय भाऊ पाटे यांच्या संकल्पनेतून या नामफलकाचं उद्घाटन या ठिकाणी होते। उपस्थित सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आदरणीय दादांना अभित चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मी प्रथमतः शुभेच्छा देतो। या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आणि आज 8 मार्च महिला दिन आहे। या महिला दिनाच्या शुभेच्छा देत असताना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी अंगणवाडी सेविका सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांना या ठिकाणी उपस्थितांच्या वतीनं शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आशा वर्कर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि यानंतर या ठिकाणी मी सन्माननीय ज्ञानेश्वर आवटे साहेब तंटमुक्ती अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या। आपल्या सर्वांचे मार्गदर्शन या नारायणगाव नगरीला घडवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा असा वाटा आहे। खरं तर खैरे परिवार म्हटलं तर कैलासवासी नामदेव खैरे गुरुजींपासून या परिवाराने नारायणगाव आणि नारायणगाव परिसरासाठी चांगलं असं योगदान दिलंय आणि आज आपल्यामध्ये जे ज्येष्ठत्वाचं व्यक्तिमत्व आहे ते सन्माननीय माजी सभापती शिवाजीदादा खैरे सामाजिक सहकार राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम दादांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वात केलं। जुन्नर तालुका पंचायत समितीचं सभापतीपद भूषवत असतानाच सहकारात देखील दादांचं मोठं असं योगदान त्या ठिकाणी होतं। आपल्या नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटी असेल, नारायणगाव दूध उत्पादक संस्था असेल, ग्रामोन्नती मंडळ असेल, त्याचबरोबर जय हिंद पतसंस्था आणि वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करत असताना गावच्या विकासासाठी या सहकारी संस्थांना बळ देण्याचं काम आदरणीय दादांनी त्यांच्या त्या कालावधीत केलं। निश्चित त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपला हा परिसर एक चांगला आणि सुसंस्कृत भूमिकेतून नारायणगाव घडवण्याचा त्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी होता। आज दादांच्या नंतर सुजित भाऊ असेल आणि सर्व खैरे परिवार असेल त्यांनी देखील तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने दादांचा वसा आणि वारसा त्या ठिकाणी
चालवण्याचं काम ते करत आहेत. निश्चित दादा तुम्हाला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देत असताना या ठिकाणी एवढंच सांगेल की जे जे तुम्हाला हवं ते तुम्हाला मिळू दे आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ दादा तुमच्याकडे पाहून कळू दे. तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देत असताना आज या ठिकाणी नारायणगाव ग्रामपंचायत समस्त ग्रामस्थ नारायणगाव आणि सर्वांनी मिळून जो काय हा निर्णय घेतलाय, खरं तर याचा या अगोदर या जागेला सभापती कॉर्नर हा पहिल्यापासून आपण सगळ्यांनी नामोल्लेख करतच होतो, पण आज अधिकृतरित्या या ठिकाणी या फलकाचं उद्घाटन होतंय. मी माझ्या वैयक्तिक गावठी परिवाराच्या वतीने त्याचबरोबर आमच्या वार्ड क्रमांक 3चे समस्त असणारे या ठिकाणी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्वर वडेरे असतील, संपूर्ण आमची तंटमुक्तीची टीम असेल. दादा तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद करून खऱ्या अर्थानं कार्यवाही या ठिकाणी आज संपन्न होत आहे. असं पुण्याचे एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करून या ठिकाणी मी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुजित भाऊ खैरे यांना विनंती करतो. आज या ठिकाणी आपले सर्वांचे मार्गदर्शक शिवाजी दादा खैरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ग्रामपंचायत नारायणगावनी हा जो स्तुत्य असा उपक्रम केलेला आहे. सर्वप्रथम मी दादांना आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी ग्रामपंचायत नारायणगावनी एक पुढाकार घेऊन या ठिकाणी नामफलकाचं उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मला असं वाटतं की ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य हे मला वाटतं निश्चितच आपल्याला अभिनंदनासाठी पात्र आहेत. अतिशय आता स्तुत्य असा उपक्रम नारायणगाव ग्रामपंचायतने केलेला आहे. मला असं वाटतं या ठिकाणी सभापती कॉर्नर हे जे नाव आहे, हे नाव लोकांना आधीपासूनच परिचयाचं होतं. या ठिकाणी लोकमान्यता त्याला मिळालेलीच होती. आज या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या नावाला राजमान्यता मिळालेली आहे असं मला वाटतं. सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा. सर्वप्रथम या ठिकाणी मी दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. 91वा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं सातत्याने ज्या चौकाला आपण सभापती चौक, सभापती कॉर्नरच्या नावाने आपण संबोधित होतो, ते आज अधिकृतरित्या या ठिकाणी डिक्लेअर झालंय. आणि दादा खरंच ही मनापासून अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे. खैरे परिवाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी ज्यांनाही हात लावला हे परिसर त्याचं सोनं झाल्याशिवाय राहिलेलं नाही. आणि याचं एक जिवंत उदाहरण मी आपल्या पुढे उभं आहे. नामदेव सावळाराम खैरे गुरुजी यांनी आम्हाला त्यावेळेला जुन्या काळामध्ये दुकानसाठी जागा दिली आणि त्यातूनच आमचा पुढे प्रगती झाली. असा हा खैरे परिवार जनतेला, सर्व लोकांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून कायम या परिवाराचं योगदान राहिलेलं आहे. मला अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते. दादा आपण राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील खूप चांगलं काम केलंय. त्याचसोबत राजकीय लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम खैरे परिवाराच्या वतीने झालेलं आहे. दादांचं मार्गदर्शन अनेक राजकीय लोकांना मिळाल्यामुळं त्यांनी राजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलंय. खैरे परिवाराबद्दल सांगायच्या झालं तर खूप गोष्टी आहेत. दादांचं योगदान, आप्पांचं योगदान, किंबहुना आता सुजित भाऊ आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं कामकाज करतायत आणि ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आपण काम करताय. निश्चित ही कौतुकाची गोष्ट आहे. येणाऱ्या पिढीला चांगला आदर्श देण्याचं काम आपल्याकडून या ठिकाणी होत आहे. मी अधिक वेळ घेत नाही. नाना अतिशय चांगलं योगदान खैरे परिवाराने या गावासाठी दिलंय. ग्रामपंचायतनी या ठिकाणी जे सभापती कॉर्नर अधिकृत नाम फलकाचं उद्घाटन या ठिकाणी केलंय. मी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा देतो. पुनश्च एकदा दादा आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर्वप्रथम शिवाजीदादा खैरे, आदरणीय शिवाजीदादा खैरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज त्यांच्या 91व्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात आणि त्याचप्रमाणे सभापती कॉर्नर या फलकाचे उद्घाटन सुद्धा या ठिकाणी होणार आहे. सर्वच मान्यवरांचे, विविध क्षेत्रातून आलेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि स्वागत सुद्धा करते. ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातून, बाबूभाऊंच्या संकल्पनेतून आणि सर्वच आमचे जे पुरुष, महिला सदस्य यांच्या संकल्पनेतून ही
जी सुंदर अशी कल्पना सुचली आणि त्याचं आज आपण सर्वजण पाहत आहात की उद्घाटन सुद्धा होत आहे. सर्वांना ज्ञातच होतं की हा सभापती कॉर्नर आहे, परंतु आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाल्यासारखं होणार आहे. म्हणजे मॅपवर सुद्धा मला वाटतं येत असेल की सभापती कॉर्नर आहे, परंतु आपण आज फलक लावून ते सर्वांना माहिती होईल की इथं सभापती कॉर्नर आहे आणि कशामुळं आहे, कोणामुळं आहे ते सुद्धा आज आपल्याला सगळ्यांना माहिती झालेलं आहे. तर सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करते, उपस्थितांचे सर्वांचे आभार व्यक्त करते आणि दादांना पुन्हा एकदा मनापासून सर्वच ग्रामपंचायत नारायणगावच्या टीमकडून शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. वर्कर आहेत आणि माझ्या ग्रामपंचायत सदस्य महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच नारायणगावातील समस्त महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा, तसेच पुरुषांना सुद्धा महिला दिनाच्या शुभेच्छा. आम्ही तुमच्या आयुष्यात आहोत म्हणूनच सगळं तुमचं चांगलं चालू आहे. त्यामुळे सर्व पुरुषांना सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय ते आमचे चुलते आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांना नुकताच शिवनेरी भूषण पुरस्कार प्राप्त झाला आणि ज्यांनी जुन्नर तालुक्याचं 11 वर्ष सभापती पद भूषवलं, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केलं, विविध सोसायटीचं चेअरमन म्हणून काम केलं, जैन पद संस्थेमध्ये काम केलं, अशा अनेक क्षेत्रामध्ये ज्यांना आपले योगदान देऊन खऱ्या अर्थानं आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असताना ज्यावेळेस नारायणगावला राहायला आल्यानंतर जुन्नरवरून त्या कॉर्नरला इथंच आणि त्या दिवसापासून सभापती कॉर्नर खरं तर हा जुना पेशवेकालीन पाठ आणि त्यावेळेस काय म्हणायचं पाटापर्यंत आलोय ते पेशवेकालीन पाठ होता. कारण त्यावेळेस अतिशय इकडनं लोक जर आली किंवा शाळेचे विद्यार्थी असेल, दूधवाले असतील, येणारे गावात गाळामधून चपला हातात घेऊन यायच्या आणि इथं पाटावर पाय धुवायचे, मग चपला पायात घालून पुढं जायचं, असं हा पेशवेकालीन पाठ होता. परंतु नारायणगाव झपाट्यानं विकासाकडं किंवा वाढतंय आणि त्याचा परिणाम म्हणून हे शहरीकरण वाढत असताना आज पेशवेकालीन पाठ बंद झाला. परंतु जे लोकांना सुविधा मिळायला पाहिजे ते रस्ते त्या ठिकाणी तयार होऊन आणि पूर्वीपासूनच जसे दादा इथं राहायला आले तसंच नावच पडलं सभापती कॉर्नर आणि हे नाव ज्यावेळेस पडलं त्यांनी 11 वर्ष त्या ठिकाणी सभापतीपद म्हणजे त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्याला सभापतीपद होतं. दादा जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सदस्य नव्हते आणि जिल्हा परिषद सदस्य त्यावेळेस नारायणगाव ओझर हा गट होता आणि त्या गटातून ते त्यावेळेस निवडून आले होते आणि ते सभापती म्हणजे त्यावेळेस त्यांचं नशीब चांगलं, त्यांना 11 वर्ष त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस पंचायत समितीला जास्त हे नव्हतं, परंतु काम करण्याची संधी म्हणजे जेवढे मला सांगा म्हणजे आमदारांना अधिकार म्हणजे तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करता येतं, त्याच्यापेक्षा सभापतीला जास्त काम करता येतं त्या ठिकाणी. कारण ज्या काही सगळ्या म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी असेल, जे जे काही सगळे हेड आहेत ते सगळं जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालतात आणि त्यावेळेस दादांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा खऱ्या अर्थानं उमटवला आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं काम या तालुक्यामध्ये किंवा आपलं नाव खऱ्या अर्थानं या नारायणगावचं नाव उंचीवर नेण्याचं काम खऱ्या अर्थानं दादांनी केलं. आज नारायणगाव ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतला, एक त्यांच्या ह्या कॉर्नरला अधिकृत खऱ्या अर्थानं आज सभापती कॉर्नर म्हणून नाव या ठिकाणी दिलं. मी मनापासून ग्रामपंचायत असेल, ग्रामस्थ असेल, देवस्थान असेल, या सर्वांच्या वतीनं मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार मानत असताना खरं तर आज दादांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या आपण सगळ्यांनी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आजही त्यांचा आदर्श खऱ्या अर्थानं आपण घेतला पाहिजे. आजही 92 वय चालू झाले, दादा आजही म्हटलं तरी गाडी चालवू शकतात, परंतु आमच्या सुजित भाऊनी त्यांनी सांगितलं की आता गाडी बिडी काही चालवू नका, नाहीतर एक अजूनही म्हणजे चांगलं जीवन ते
आणि नक्कीच आपली सर्वांची अपेक्षा आहे की दादांची खऱ्या अर्थाने 100वी व्हावी ही सर्व आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. नक्कीच या पुढचा काळ त्यांना आरोग्यदायी जीवन ही जीवनातली खरी संपत्ती आहे, ती त्यांना मिळो अशी अपेक्षा आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. या ठिकाणी आज महिला दिन आहे. सरपंचताईंनी सांगितलं, सरपंचताई आपण सांगता बोलले, महिला दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देत असताना शेवटी पुरुषांशिवाय स्त्री परिपूर्ण नसते हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे या ठिकाणी मी सांगतो. आणि आपण सर्व महिला भगिनींना गावच्या प्रतिनिधी म्हणून शुभेच्छा दिल्या. मीही तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा देत असताना खरं तर आज आपला मराठी सण आहे, रंगपंचमी पण आहे आज. त्याच्यामुळं सगळ्यांना आपल्याला या ठिकाणी जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं, कारण मी सर्वांचीच नाही घेऊ शकत नाही, कारण बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या खैरे परिवारातली सर्व मंडळी, ग्रामपंचायत सदस्य आहेत, संतोष दादा आहेत, अशोक पाटील आहेत, आमचे अजय बुतडे आहेत, अशोक शेठ आहेत, सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहून खऱ्या अर्थानं दादांना आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊन खऱ्या अर्थानं त्यांचे आशीर्वाद घेऊया. मी पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सुजित भाऊंनी हळूच माझ्या कानात सांगितलं, आभार सुद्धा तुम्हीच माना. त्याच्यामुळं मी आमच्या या खैरी परिवाराच्या वतीनं आमच्या कुटुंबाच्या वतीनं मनापासून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात. मनापासून सर्वांचं, ग्रामपंचायत आणि आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जमलेल्या सर्व ग्रामस्थांना मी शुभेच्छा देतो, आभार मानतो त्यांचे की एका चांगल्या कार्यक्रमावर ते सर्व हजर राहिले आणि त्यांनी ग्रामपंचायतीने हा ठराव घेतला त्याबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच यांचाही आभार मानतो मी की माझ्या केलेल्या कामाचं चीज झालं असं मला वाटतं. मी सभापती असताना नारायणगावला 1,52,000 रुपये शाळेला दिले विद्यामंदिराला. त्याचं आता भालूशेठ वगैरे गेले, पण त्या सगळ्यांना माहिती आहे तिथे एक बिल्डिंग माझ्या नावाने सभापती नावाने आहे 1,52,000ची. तर ते काम मी केलं होतं आणि ग्रामपंचायतीचं काम अगदी चांगलं केलं, त्याबद्दल आपण सर्वांनी माझं कौतुक. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.